नमस्कार मंडळी. तर आज आहे आमचा दिवस चौथा ना, आज चौथा दिवस आहे आमचा आणि आम्ही आहोत पंढरपुरामध्ये आणि सर्व आंघोळ करत आहेत. आंघोळ वगैरे झाली सर्वांची, फक्त लहान मुलंच बाकी आहेत, आपली युबी दद्दू. आणि आता आपण जाऊ खाली आणि बघू काय चालू आहे जेवणाचं आणि नाश्त्याचं. चला तर जाऊ खाली. माझी पण आंघोळ झालेली आहे आणि मी पण रेडी झालेलो आहे. चला. तर मित्रांनो, इकडे घेतली आहे मेथीची भाजी बनवून दुपारच्या जेवणासाठी आणि इथे चालू आहे नाश्त्याची तयारी. नूडल्स ताई बनवते. वाटेल मित्रांनो, आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता सगळे गेलेत बसमध्ये, मीच मागे राहिले. सगळं जाऊया. निघालोय पंढरपूर वरून आणि सुजाता ताईचा आज बर्थडे. हॅपी बर्थडे सुजाता ताई. तिकडे बसले ती, तिचा बर्थडे आज. आणि ताई रामकृष्ण हरी. युवी इकडे बघ. रामकृष्ण हरी. सुजाताई पावटा पावटा. आता आम्ही आलो आहोत शिक्रापूर शंकराचं महादेव मंदिर दर्शनासाठी आणि आज आमचा आहे दिवस चौथा आणि बघूया आज कोणकोणत्या देवांचं दर्शन होतं. कुठे इकडे बघा, हायकारा सगळी. आता मित्रांनो चला जाऊ पुढे. आणि मित्रांनो, आम्ही चढत आहोत, सगळे पाठीमागे येतात हळूहळू. आयुष्य ऊन आहे भरपूर. हर हर महादेव. ले बस चल. आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही शिक्रापूरच्या निघालो आता पुढच्या प्रवासाला. आता आम्ही आज बसलोय नाश्ता करायला शिक्रापूरमध्येच, मस्त झाडाच्या खाली. इकडे सगळी नाश्ता करायला बसतात. आम्ही घेतलं शेंगा खायला आणि नाश्ता पण. नाश्ता इकडे नूडल्स वनभोजनला आलोय आम्ही. सगळी नाश्ता करतायत. बाय वहिनी. ताई शेंगा खायला या. तिकडे तारदी मोठे हर्षू. आता आलोय आम्ही मोरगावला.
आणि युवीची झाली थोडीशी तब्येत खराब, गालफा आलेला आहे आणि आता आम्ही मोरगावमध्ये एंट्री केलेली आहे. मोरगावचं बोला द्यायची का इकडे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. आताच आमचा बाप्पाचा दर्शन झाले आणि बाकीचे सर्व येत आहेत पाठीमागे, मी पुढे आलो. चला मित्रांनो, आम्ही पोहोचलोय जेजुरी मध्ये आणि पुढे जेजुरगड. रूम वगैरे घेतला आम्ही आणि आता चाललोय जेवायला टेरेसवरती. आणि मस्त रूम भेटलेत, अगदी गडाच्या पायथ्याशीच आहोत आम्ही. तुम्हाला गड सुद्धा दाखवतो. इकडनं बघा हा गड आणि पूर्ण टेरेस आहे. जेवायला बसलेली आहेत. भेटतो तुम्हाला डायरेक्ट जेवल्याच्या नंतरच, जेवण करून घेता. मित्रांनो, आम्ही निघालोय खंडोबा दर्शनासाठी जेजुरी गडावरती. चला जाऊया आता गडावर. मित्रांनो, आता आलोय आम्ही नवीन गडाच्या पायथ्याशी. भक्ताला ताराया ताराया, हे सान थोराया बाया ग बाया, लाग देवाचं गुण गाया ग गाया. हे सदानंदाला अळवू सदानंदाला, सदानंदाला अळवू सदानंदाला. हे खंडोबा रायाचं याडोबाई लागलं मुरळीला, लागलं मुरळीला जमाया लागलं भाग्याला. मित्रांनो, आता आमचं ठरलं, आम्ही चाललोय कडेपठार म्हणजे जुनी जेजुरी. नवीन जेजुरीवरनं आम्ही जुन्या जेजुरीवरती चाललोय. हा पाठीमागे आहे जुनी जेजुरी आणि पुढे बघा. हे बाबू कर. अरे तर इथं मोठा मोठा बापे आलास.
जमलो आम्ही बाई लमण्याची खाली पडची अगं बस ग खरं तर इकडे बसते सर्व आराम करायला. तिकडे कडेपठार आणि ती करहा नदी. मुली बघ म्हणजे तर मित्रांनो आता आम्ही चढत आहोत कडेपठार आणि भयानक रस्ता आहे आणि बघू शकता पूर्ण खालचं दृश्य दिसत आहे. आणि चला आता जाऊ. व्हिडिओ घे त्यांची आपला पण घे व्हिडिओ मध्ये आपला पण घे व्हिडिओ मध्ये ते आधी बघ ना. तर मित्रांनो सर्व दमलेत. अजून काय कडेपठाराचा काहीच दिसत नाहीये. कडेपठाराचं मंदिर दिसतच नाहीये. तर मित्रांनो सर्व दमलेत. वहिनी दमल्या का? आणि पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला कडेपठारावरनं म्हणजे जुन्या गडावरनं ते नवीन गडावरचा व्ह्यू दाखवतो. कारण का आम्ही पूर्णपणे टॉपला आहोत आता. हा पूर्ण कडेपठार आहे आणि तो नवीन गड आणि करहा नदी. बानाई मंदिर. आताशी आम्ही फुल पॉइंटला पोहोचलो आहोत वरती आणि इथून दिसेल जुनी जेजुरी. गाईच पोरं आणि दादा आपल्याला पण झोप लागत तू ती बघा जुन्या जेजुरीची कमानी. कडेपठार. हात कर तिकडे कुठं आहे पोरीच्या फायनली मित्रांनो आपण कडेपठारावरती पोहोचलेलो आहोत आणि आता आपण जाऊ आतमध्ये. आणि अतिशय थंडगार अशी हवा सुटलेली आहे कडेपठारावरती. आणि बघूया आता 6 वाजत आलेत ऑलमोस्ट आणि 7ची आरती असते. किती वाजता उतरायला खाली बघूया आता आपण. तिथे मगाशी वीरभद्र दाखवला मी आणि इथे आता बघूया काय काय दिसतंय. आणि श्री मार्तंड भैरव खंडेराय यांनी
जागजागी देवांना स्थान दिलेले आहे. हा नागेश्वर, मग अशी वीरभद्र पाहिला आपण. श्रीराम मंदिर, मारुती मंदिर. हाय गाईस. हाय दद्दू, कुठे आलात? आता मंदिरात आलं. कुठल्या? शिव मंदिर, खंडोबा मंदिर. खंडावर. हाय, राहू दे की. माझ्याकडे जाऊ. हां, हाय. कुठे आलात आपण? जेजुरी. जेजुरीला. आता खंडोबामध्ये. जय मल्हार. एलको. कोणता काही समजला नाही. चिव, तुला व्हिडिओ काढायचे का? हा, टाक वंश. हात लावा डायरेक्ट. चला, हा घ्या. चला, दर्शन झालं आणि आता चाललेत सगळे. भाऊजी कुठे? आता पंचमुखी महादेव मंदिरात आलोय आम्ही. पंचमुखी महादेव मंदिर. पंचमुखी शिवलिंग. तर मित्रांनो, हे आहे बानाई मंदिर. इथेच बानाईला अडवली होती आणि ही बानाईची मेंढरं. तर मित्रांनो, आता चालू रूमवरती आणि आता फ्रेश होतो. मग जातो खाली, मग जेवणाची तयारी करतो. चला तर तुम्हाला भेटतो. आम्ही आत्ताच आलो शॉपिंग करून आणि मी आणि वंश परत चाललोय. वंश कुठे गेला? आयो गायबच झाला. मी आणि वंश चाललोय परत आम्ही मंदिराची इथे फिरायला. वंश इथे मैसूर खातोय. मैसूर घ्यायला गेलतो आम्ही. अंजीर खातोयस का म्हटलं? मैसूर खातोय. नको. तर मित्रांनो, आम्ही चाललो परत आता. आणि मी चाललो आहे गडावरती परत एकदा. आम्ही जुन्या गडावरती गेलतो, पण बघूया नवीन गडावरती जाऊन दर्शन होतंय का. तर मित्रांनो, वंश आणि मी परत चाललोय गडावरती नवीनवाल्या दर्शनासाठी. आमचं दर्शन तिकडचं झालंय. वंश, चला परत एकदा जाऊ. काही चालू का मंदिर बंद होण्याचा टाइम होत आलाय. तर मित्रांनो, भरपूर दम लागलाय. मंदिर बंद होण्याचा टाइम झालाय. हळवू सदानंदाला, हळवू सदानंदाला. हे खंडोबा रायाचं याडोबाई लागलं मुरळीला, जमाया लागलं भाग्याला. कुठे नकोच. जेजुरीचा छान बाई छान, तिथं मल्हारीचं राहण बाई राहण. हे खंडेरायाचं जागरण माझ्या मुरळी गाती गाण गाण. गर्दी जत्रेला, हे गर्दी यात्रेला, गर्दी जत्रेला, ती गर्दी यात्रेला. हे खंडोबा रायाचं याडोबाई लागलं मुरळीला, त्या माझ्या लागलं भाग्याला.
इतकं पटकन दर्शन झालं आणि आम्ही आता ते विष्णू पादुका शोधत आहोत. पण दर्शन कसं झालं? झटपट पटापट दर्शन झाला झटाझट. विष्णुपद शोधत आहोत. फोटो सेशन झाला आणि देवाला पण. तर मित्रांनो आम्ही सहज निघालेलो, असंच म्हटलं मंदिरा परिसरामध्ये फिरून येऊ, तर आमचे शॉपिंग करू, पण आम्ही डायरेक्ट आलो इकडे. आणि आमचं नशीब बघा केवढे चांगले असतील की आम्हाला पटकन दर्शन झालं आमचा. आणि आता आम्ही विष्णुपद शोधत आहोत पण आम्हाला भेटतच नाही आहेत. नक्की या गडावर आहे त्या गडावर इकडेच आहेत ते. मित्रांनो आम्ही 9:05 काहीतरी चढायला सुरुवात केली. आम्ही 15 मिनिटात वरती येऊन दर्शन घेऊन खाली चाललोय. एक गोष्ट सांगायची, मला अशी एक गोष्ट सापडली आहे. वंश आणि मी सहज म्हणजे चढत होतो आणि दर्शन करायला आलतो आणि पायरीच्या खालतीच आम्हाला ही पिंड सापडली महादेवांची. ही बघा कोणची असेल त्यात तर कोणाची आहे काय माहिती, पण आम्हाला ही पिंड सापडली आणि आम्ही ती घेऊन चाललोय आता. आमचं नशीब असतील देवाच्या दारी येण्याचे. आम्हाला ती पिंड सापडली आहे आणि ही पिंड तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवेन मी. बघा मित्रांनो ही पिंड आहे जी की मला पायरीच्या जस्ट गडाच्या पायरीच्या खाली सापडली. आणि ती पिंड आता आम्ही वरती दर्शनाला होतो आणि सहज आम्ही आलतो आणि ही सापडली. देवाचीच इच्छा असेल की दर्शनाला या आणि अशी भेट व्हावी देवासोबत. खूप भारी वाटते आणि मला हा आलेला अनुभव आहे, मी हा अनुभव कधीच विसरणार नाही. मार्तंड भैरव खंडेराय यांची कृपा अशीच सर्वांवरती असावी आणि त्याचा आज मला प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आलेला आहे की देव आहे. चला आज खूप आनंद झाला आहे आणि ताईचा बड्डे सुद्धा आहे. आपल्याला जाऊन बड्डे सेलिब्रेट करायचं आहे. आता मी इथेच ब्लॉग म्हणजे थांबवत नाही आहे, पण व्हिडिओ मी इथेच पॉज करतो. आता आम्ही शॉपिंग करू थोडीशी ना, मग डायरेक्ट रूमवरती गेल्यावरती बड्डे सेलिब्रेट करतानाच भेटू. पनीर टिक्का बनत आहे. अजून चना मसाला पुलाव भात आणि खीर. चाललो आम्ही. चला बाय बाय. काल मस्त गरमागरम सगळी मंडळी जेवत आहे. केकचा तुतडा झालेला आहे बर्थडेचा आमच्या. जेवण झाला, केक कापला आम्ही, पण केक कापताना सीन असा झाला की मी कुठेतरी काहीतरी करत होतो आणि पोरांनी केकचा पूर्ण सुथरा करून टाकला. आणि आमची ताई केक कापत नाही म्हणून ताईंना मी काहीच बोलू शकत नाही. हॅपी बर्थडे. तर ताईचा बर्थडे होता. हॅपी बर्थडे ताई. कसं वाटलं तुला आज? देवदर्शन झाले बर्थडेच्या दिवशी. चला झोपा आता सगळी. गुड नाईट.